ह्या घरात काय चाललेला बघा। तुम्ही कोणच कसे कायव करूक नाय। बाळकृष्णा, जरा दत्त महाराजांका सांग ह्या सगळ्यातून मार्ग काढू। रे बाबा गजानना, यो भोळो शंकर कायव करूक मागत नाय। तुम्ही दोघांनी आता एकत्र येवा आणि बघा या सगळा। गो आवशी, माऊली, काय त्या सगळ्यांचा गणित एकत्र कर आणि मार्ग काढ। वत्ती, अगो काय करतो? काय बोला नको, मी करतय काय ता। आता ही सगळी जण एकत्र काय ता ठरवतील, मग हे सगळं चांगलं होईत। लावसट इलिया, सांगा सगळ्यांच्या समोर काय खरं आता? ही बाई माझ्या घरात येऊ बघता, तुमच्या आयुष्यातली माझी जागा घेऊ बघता, हा या सगळा खोटा म्हणून सांगा। ज्या विश्वासाने या बाईक मी माझ्या घरातलं मानी दिले, तोच विश्वास तोडून माझ्या घरात येऊ बघता। ही का हैसून जाऊक सांगा, मकायचं तोंडही बघूचा नाही हा, आणि तुम्ही पण बघायचा नाही। काय बघताय अण्णा? सांगा ना, काय सांगतायत ह्या ते सांगा मला। इथून जायला सांगणार आहात मला? अहो बोला। नाही बोलणार हे ताई, काहीही नाही बोलणार अण्णा नाईक। विचारा ना यांना, माझा नवरा घरी नसताना किती वेळा आलेत हे? किती वेळा माझ्या नवऱ्याला बघून मागच्या मागे फिरले? किती वेळेला या घरातलं जेवण टाकून माझ्या घरी जेवायला बसले ते? किती दिवस या घरात रात्र नाही काढलेत यांनी? मग विचारा कुठे काढलेत त्या रात्री? विचारा यांना किती वेळा माझ्या घरासमोर येऊन गुडघे टेकलेत यांनी? किती वेळा या घरात आणण्याची वचनं दिली आहेत मला यांनी? का माझ्यासाठी एवढा मोठा वाडा बांधण्याचा बेत केला? विचारा यांना। एवढं सगळं होऊन सुद्धा मी माझा मार्ग शोधला। मी मुंबईला जात असताना मला गाडीतनं उतरवून अख्ख्या गावासमोर माझी धिंड काढली। का केलं यांनी? का मला इथून जाऊ दिलं नाही यांनी? विचारा यांना, मला नको असलेलं मातृत्व मी कुणामुळे पत्करलं? तू बाजूक राव रे, बाजूक राव तू। अरे काय बोलता बघी? माझ्याच घरासमोर उभं राहून या सगळ्या बोलायची हिम्मत कशी झाली हिची? अरे सोड तू, माकड सोड। त्याचा तोंड कसा चालता बघताय मी। हाय, हे सगळं करून काय होणार आहे? थांब थांब। हे बघा, तुमची परिस्थिती मला कळत होती म्हणून मी काही बोललो नाही। ते माझ्या आईसाठी। यात माझा स्वार्थ होता, पण तो माझ्या घरासाठी। पण आता माझ्या आईचा झालेला अपमान मला आवडणार नाही। अरे माधव, हा माणूस माझ्याशी कसंही वागला असला तरी या माऊलीचा अपमान करायचा मी विचार सुद्धा करू शकत नाही। ताई, मी जेव्हा जेव्हा तुमच्या घरी आले तेव्हा तेव्हा तुम्ही माझा पाहुणचार केलाय। लहान बहिणीसारखी सेवा केलीत तुम्ही माझी। अहो, एवढं प्रेम तर सख्खी बहीण सुद्धा करणार नाही। ताई, माझा नाईलाज आहे म्हणून मी इथे आले। तुमचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा।
हे माधव, तू तरी समजव ना यांना. हे बघा बाई, तुमचा नाईलाज होता म्हणून निव्वळ मी तुम्हाला साथ देत आलो. पण आता कित्या तिची साथ दिलंस, कित्या तिच्यासाठी एवढं केलंस. अरे उपकाराची जाण नाही ती का? अरे जी बाई तुझ्या आयुष्याची जागा घेऊन बघता, या मंगळसूत्र हिसकावून घेऊन बघता, तिच्या वांगडा उभं राहिलंस तू. अरे माधवा, काय काय केलंस तू या? आहे तू मुंबईत होतास ना, तास भरा होता. किती इलास आहे सर? अरे बापूस तुका हकलून देई होता ना, तर मी तुका हिस्सा ठेवून घेतला याचा पश्चाताप होतो ना मका. जाय सुन, जाय निघून जा. आहे ताई, त्याला काही बोलू नका तुम्ही. खबरदार, खबरदार, माझ्याशी खायचा नाता जोडलंस तर. ताई, हात जोडते मी, तुम्ही त्याला काही बोलू नका. अहो, माधव देव माणूस आहे. त्याच्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. ताई, मी इथे येण्याला, माझ्या आजच्या परिस्थितीला, आज माझी जी अवस्था झाली, या सगळ्याला फक्त एकच माणूस जबाबदार आहे, आणि ते म्हणजे अण्णा नाईक. ताई, मी या घराचा उंबरठा ओलांडण्याचा कधी विचार सुद्धा केला नसता, पण या अण्णा नाईकांनी ना मला कधी जगू दिलं ना मरू दिलं. वाऱ्यावर सोडून दिलं मला. रात्री अपरात्री लोक माझ्या घरी येऊ लागले. ताई, वाईट नजरेने बघू लागले. ताई, तुम्ही एक स्त्री आहात, तुम्ही तरी समजू शकता ना. सरिता, हे सरिता, तू या घरची सून आहेस. तुझ्या मनात माझ्याविषयी राग असणं मी समजू शकते, पण एक बाई म्हणून तरी हे सगळं समजून घे ना ग. दत्ता, दत्ता, तुझ्या घरात सुद्धा एक मुलगी आहे. एक भाऊ म्हणून तरी समजून घे. हा माणूस स्वतःच्या मुलीचा विचार करत नाही, हा माझा काय विचार करणार? अण्णा कशी असत ना तर माहिती आहे आमका. तू सांगूची गरज नाही आ. छाया, हे छाया, तुला तरी माझी अवस्था कळते ना ग? कळता, सगळा कळता. पण सरिता बोलला त्यात काय खोटा असा? अण्णा कसे असत ते आमच्या जन्मापासून आमका माहित असा. ते असेच. पण तुका बाई म्हणून काय वाटाक नको होता? कशावरून तू अण्णांका जवळ नाही केलंस? ही माळ कुणाची आहे? ही माळ आये, ही तर आईची माळ. या बांगड्या बघा. आईचे बांगडे? ही साडी अण्णा नाईकांनी दिली आहे मला. ही साडी ताई, अजून किती पुरावे देऊ मी तुम्हाला? हो, काय हे सगळं? आजवर हे दागिने जपत दिले मी. मका सोन्याची हौस हा म्हणून नाही, माझ्या सासूची आठवण म्हणत, या घराची संपत्ती म्हणत. आणि तुम्ही सगळे उधळून लावलात.
अण्णा नाही, माझ्या इथे येण्याला तुम्ही जबाबदार आहात. आता जोवर तुम्ही माझी बाजू घेत नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त करत नाही, तोवर मला इथे राहता येणार नाही. अण्णा, अहो आतापर्यंत किती प्रेम केलं तुम्ही माझ्यावर. माझी इच्छा नसताना सुद्धा तुम्ही माझ्या घरी आलात तुमच्या स्वार्थासाठी. निदान त्याचा तरी विचार करा. आणि आज जेव्हा मला गरज आहे तेव्हा मदतीचा हात पुढे करा. अण्णा, माझ्यासाठी तुम्ही लाखोंचा वाडा बांधणार होतात ना? नकोय मला. मला या घरात छोटीशी एक खोली द्या बस. मला अजून काहीच नको अण्णा. अण्णा, हो अण्णा, अण्णा! ताई, ताई माझा नाईलाज झाला म्हणून मी इथे आले, पण आश्रितांसारखं राहील. मला फक्त या घरात एक कोपरा द्या, पडून राहीन मी तिथे. मला फक्त 2 वेळेचं जेवण द्या आणि सुरक्षित जागा द्या ताई. खरंच खूप उपकार होतील, खूप उपकार होतील ताई. आहे काय एक ऐकू नको हा तिचा. डोळ्यात आसवा आणून भूल पाडणारी असाही. दत्ता, हे का आत घेऊन जा. आहे आणि हा, जाताना वय ते दागिने घेऊन जा. घरातली लक्ष्मी बाहेर जाऊक नको. आहे माधवा आत. छाया, नाथा, मी जित्ता असेपर्यंत तुका या घराचं उमरो ओलांडूक देऊचंय नाही मी. किती वेळा या घरात आणण्याची वचनं दिली आहेत मला यांनी. विचारा यांना,
मला नको असलेलं मातृत्व मी कुणामुळे पत्करलं? ताई, माझा नाईलाज आहे म्हणून मी इथे आले. तुमचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा. इंदू, इंदू गो, जर झाला तर लय वाईट झाला गो. पण आता असा खचून कसा चला? आतापर्यंत या घर तू नीट सांभाळलंस, यो संसार तूच टिकवलंस, आणि आता ह्याच्या पुढे दुखू तुकाच या सगळा सांभाळूचा लागत. तू तर सांभाळशील, हा माका खात्री या. पण हा आता हे सगळ्यात आमचा ओझा नको तुझ्या डोक्यात. समजून घे गो बाहेर, तुझो त्रास आमका दिसता, पण तू आधी या सगळा दिसता. आमची काळजी नको करू. काळ तसा पाणी पाणी होता गो ह्या सगळ्या बघून. आणि तुझ्यासारख्या बाईक या सगळ्या भोगूचा लागता, ह्याच खरा दुर्दैव. नाही बघवत गो. पण हा तुका कधी काय लागत ना, आबा हाक मारायची. हा, आबा जीव देत तुझ्यासाठी. पावली, लय केलंस गो सगळ्यांसाठी, लय केलंस. आता या सगळ्यात ना तोच तुका बाहेर काढीत. मी गाराना करीन ते का. येता गो. आहे बरोच वेळ झालो, तू अशीच बसून असस. माका कोणाशीच बोलूचा नाही. हा आमच्याशी पण. कोण असस तुम्ही माझे? आहे असं काय बोलतोस? काय चुकीचा बोलले मी? माझो संसार उद्ध्वस्त होता ना, तुम्ही बघी होतास. सगळा माहित होता तुमका. माझ्या पोटचे पोर असून सुद्धा तुम्ही माकाच अंधारात ठेवलास. माझा संसार सावरू शकलं असते मी, पण ती बाई दारात येईपर्यंत तुम्ही माका काय एक सांगितलंच नाही. खयचं सोडू गोलास? आवस म्हणान खय कमी पडले मी? आई, असं बोलू नकोस ग. तू कुठेही कमी पडलेली नाहीयेस. आमच्याकडनं चूक झाली, पण त्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस ग. माका काय एक बोलूचा नाही. हा अग, एकटा रवाचा. हा आहे तू सांग आम्ही काय करू? तू म्हणशील ना ता करू तयार असा होती, पण बोल गे. होय, तुमका जाऊचा नसात ना तर मी जाते. आहे. काळजी करूची गरज नाही. हा ह्या घर माझा. हा ता सोडून जाऊचंय नाही मी. आणि मी जिता असेपर्यंत या घरात कोणाक येऊ पण देऊचंय नाही. आहे
माझी